सर्वांना श्री स्वामी समर्थ. गाईला खाऊ घाला हा एक पदार्थ तुमची सर्व कामे मार्गी लागतील. गाईला हिंदू धर्मामध्ये पवित्र स्थान आहे, कारण गाईमध्ये 33 कोटी देवतांचे स्थान आहे. जर सर्व देवांचा आशीर्वाद हवा असेल तर गाईची पूजा व सेवा केली तरी सर्व देव देवता प्रसन्न होतात, त्यांची कृपा नेहमी राहते. म्हणूनच आपण जे काही गाईला खाऊ घालत असतो ते सर्व देवी देवतांपर्यंत पोहोचत असते. गाईची पूजा सेवा केल्याने अनेक पुण्य प्राप्ती होत असते. गाईच्या मुखात 4 वेदांचे वास्तव असते, त्यामुळे त्याचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. जे गाईचे पालन करतात, त्यांची सेवा करतात, पूजा करतात व गाईला खाऊ घालतात, त्यांना साक्षात देवतांचा आशीर्वाद व वरदहस्त राहतो. ग्रहदोष त्यांचे दूर होण्यास मदत होते. ज्या व्यक्ती नियमितपणे गाईची पूजा करतात, योग्य पद्धतीने गाईला खाऊ घालतात, त्यांच्या सर्व इच्छा भगवान पूर्ण करत असतात. त्या व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होते. भगवान विष्णूंना देखील गाय अतिशय प्रिय आहे, त्यामुळे गाईची पूजा सेवा प्रत्येकानेच करायला हवी. गाईला रोज एक केळ खाऊ घातल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमची न होणारी कामे देखील पूर्णत्वास जाण्यास सुरुवात होईल, कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे व केळ देखील प्रिय आहे. म्हणूनच केळ गाईला खाऊ घातल्याने जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होण्यास सुरुवात होते. तुमची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होते. हा उपाय तुम्ही तुमच्या घरी गाय असली तरी देखील करू शकता, किंवा मग शेजारी गाय असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय दिवसभरात कधीही करता येतो आणि तुम्हाला शक्य असेल तर गायीची तेव्हा पूजा देखील तुम्ही करू शकता. तुमच्याच घरी गाय असेल तर हे करणे तुम्हाला अधिकच सोपे होऊन जाईल, पण गाय नसेल तर मात्र बाहेर जाऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गाईला पोळी, गूळ हे देखील खाऊ घालू शकता. हे सुद्धा खूप चांगले शुभदायक समजले जाते. आपल्या जीवनात नेहमी प्रगती होत राहावी, घरात सुख आनंद टिकून राहावा, सर्वांचे मानसिक शारीरिक आरोग्य चांगले राहावे, या सर्वांसाठी हा उपाय फायद्याचा आहे. कारण या उपायाने गोमातेचा आशीर्वाद तर मिळतोच, पण सोबतच इतर सर्व देवी देवतांची कृपासुद्धा राहते. सर्वांची सेवा भक्ती करण्याचे लाभ प्राप्त होतात. व हे केळ देताना असेच टाकून द्यायचे नाही, तर गाईच्या खाण्याच्या पात्रामध्ये तेथेच ठेवायचे, किंवा मग तुम्ही स्वतः हे केळ गाईला खाऊ घालायचे आहे. पण तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही गाईच्या मालकाकडे दिले तरी देखील चालते. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.